तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल की 9 तापास सुरू झालेला आहे, म्हणजे पुढचे 9 दिवस उष्णतेचा अक्षरशः कहर असणार आहे. पण या हीटवेव्हमध्ये सर्वात जास्त धोका कोणाला माहिती आहे का? एक तर लहान मुलांना, आणि दुसरं म्हणजे कामासाठी ज्यांना बाहेर राहावं लागतं त्या लोकांसाठी. मी एक पेडियाट्रिशियन आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ओपीडीमध्ये अशी अनेक लहान मुलं येतात ज्यांना अचानक व्हॉमिटिंग होणं, प्रचंड सुस्ती येणं, लघवी कमी होणं किंवा चक्कर येणं असा त्रास होतो. त्याचं मुख्य कारण आहे सिव्हिअर डिहायड्रेशन किंवा हीट स्ट्रोकची सुरुवात. हो, हीट स्ट्रोक, जो अत्यंत घातक आणि काही वेळात लाईफ थ्रेटनिंग सुद्धा ठरू शकतो. म्हणूनच पुढचे 9 दिवस या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या. पहिली गोष्ट, सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये मुलांना अजिबात उन्हात खेळायला पाठवू नका आणि स्वतःही विनाकारण बाहेर पडणं टाळा. दुसरं म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. मुलांना आणि स्वतःला नियमित पाणी, ओआरएस ताक किंवा लिंबू पाणी देत राहा. आणि एक अत्यंत महत्वाची विनंती, गाडीमध्ये एसी चालू असो किंवा नसो, खिडकी उघडी असो किंवा नसो, तरीही लहान मुलांना एका मिनिटासाठी गाडीत एकटं सोडू नका. बंद गाडीतील तापमान काही मिनिटाचं भयानक वाढतं. जर कोणामध्ये अतिशय सुस्ती, सतत वॉमिटिंग, हाय फिवर, कन्फ्युजन किंवा श्वासाला त्रास होत असेल किंवा अशी लक्षणे दिसली तर घरगुती उपायांवर वेळ वाया न घालवता त्वरित मेडिकल हेल्प घ्या. हे पुढचे 9 दिवस फक्त नेहमीपेक्षा जास्त गरम नाहीयेत, तर ते पोटेन्शियली डेंजरस आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना अवेअर करा. आणि अशाच मेडिकल अवेअरनेस व्हिडिओसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.